आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। विधान परिषदेमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळतेय। प्रत्येक पक्षामध्ये 11 जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे। विधान परिषदेची निवडणूक कशी होते आणि मतांच्या गणिताचा कोटा कसा जुळतो। 11 जागेसाठी 12 उमेदवार आहेत। 11वा उमेदवार कोण आणि कसा निवडून आणणार या संदर्भात माजी प्रिन्सिपल सेक्रेटरी अनंत कळसे यांच्यासोबत संवाद साधलाय सत्यम सिंग यांनी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहेत। विधान परिषदेच्या या निवडणुकीत आपण पाहिलं तर काटेकी टक्कर असं पाहायला मिळत आहे। सर्व पक्षामध्ये आहेत, रस्सीखेच आहेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण या संदर्भात बोलण्यासाठी माजी प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत विधानसभेत आपल्या सोबत आहेत अनंत कळसे सर काय सांगाल कशा पद्धतीने आपण या ठिकाणी विधान परिषदेच्या या निवडणुका पाहत आहात आणि 11 जागांसाठी ही निवडणूक आहेत। विधान परिषदेचा प्रोसेस कसा असतं निवडणुकीचं सर काय सांगा। मी सांगतो विधान परिषद हे कधीही विसर्जित न होणारं सभागृह आहे आणि या निवडणुकीचं काम मी 1992 पासून डॉक्टर अनंत कळसे रिटर्निंग ऑफिसर पूर्वी रिटर्निंग ऑफिसर होतो। मी प्रत्येक इलेक्शन विधान परिषदेचं राज्यसभेचं राष्ट्रपतीचे हे इलेक्शन मी गेल्या 25 वर्षापासून जेव्हा विधान सभेमध्ये कार्यरत होतो तेव्हा केलेले आहेत। तर हे एक अत्यंत पिक्युलियर इलेक्शन प्रोसेस आहे आणि यामध्ये भारतीय संविधानातील तरतुदीप्रमाणे विधान परिषदेचं इलेक्शन हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट याला एकल संक्रमणीय पद्धत अशी म्हणतात। कारण या इलेक्शनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या निवडणूक पद्धतीचं असं आहे की इथे मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन म्हणजे एखाद्या पक्षाला मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक जरी पक्ष असला अल्पमतातला जरी पक्ष ज्याला मत नाही कमी संख्या आहे एखाद्या पक्षाची त्यालासुद्धा इथे रिप्रेझेंटेशन मिळते। मी एका सेकंदात आपलं फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम जी आहे जी आपण लोकसभा किंवा विधानसभेला वापरतो त्यामध्ये समजा एखाद्या उमेदवाराला 49 मतं पडली आणि दुसऱ्या उमेदवाराला 51 पडली तर तो 51 वाला निवडून येतो पण 49 मताची काही किंमत नसते। तसं नाही या सिस्टीममध्ये ही डिव्हाइस केलेली आहे। स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये ही सिस्टीम डिव्हाइस झालेली आहे, डेन्मार्क नॉर्वे फिनलँड स्वीडन वगैरे। आता या सिस्टीमचं वैशिष्ट्य एवढंच आहे की बाबा मायनॉरिटी म्हणजे एखाद्या पक्षाला कमी जरी मतं असली तरी तो त्याचा कॅन्डिडेट त्या प्रपोर्शनेटली निवडून येऊ शकतो आणि ही प्रिफरन्शियल सिस्टीम आहे। म्हणजे एक मत हे कंपल्सरी असतं, एक आकडा हा कंपल्सरी टाकावा लागतो, मॅन्डेटरी आहे। पण त्यानंतरचे जे वोट्स आहे जेवढे उमेदवार तेवढे प्रिफरन्सेस त्या मतदाराला असतात। तर त्यामुळे पुढचे मत टाकणं किंवा न टाकणं हे बंधनकारक नाही, पण एक आकडा असला तरच ते वोट व्हॅलिड होतं आणि पुढचे मग सेकंड प्रिफरन्स थर्ड प्रिफरन्स हे पर्यायी असं आहे। आता हे जे विधान परिषदेची निवडणूक आहे ती आता 12 जुलैला निवडणूक होणार आहे। एकंदर सीट्स आहे 11 सीट्स आहेत आणि या 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे। त्यामुळे याचं निवडणूक आता ही इंटरेस्टिंग होणार आहे यावेळची आणि त्यामध्ये पद्धती मी आपल्याला सांगतो। मला जे सांगितलं आहे की वोटिंग प्रोसिजर त्याची कशी असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मतदार जे असतात ते विधानसभेचे सदस्य असतात। आता विधानसभेचे आपल्याला माहिती आहे 288 विधानसभेचे सदस्य आहे, पण लोकसभेमध्ये काही निवडून गेले, काहीच निधन झालं, त्यामुळे सध्या विधानसभेची इफेक्टिव्ह स्ट्रेंथ जी आहे 274 आहे आणि याचा कोटा काढावा लागतो। ही दुसरी स्टेप जी आहे ती कोटा सिस्टीम आहे। त्या कोटा काढण्यासाठी साधं गणित आहे, त्याच्यामध्ये असा फॉर्म्युला आहे कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्समध्ये आणि त्यांच्या इलेक्शनच्या नियमाप्रमाणे की नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय नंबर ऑफ वेकन्सीज आणि +1 आणि जो कोशंट येईल भागाकार येईल प्लस त्याच्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे त्याच्यामध्ये त्रैराशिक करायचं। आता आपण बघूया 274 आपले असं गृहीत धरा की 274 मतदारांनी आपल्याला पूर्ण जे मतदान जे केलेलं आहे ते व्हॅलिड आहे, प्रत्येकाचं मत हे व्हॅलिड ठरलेलं आहे आणि त्याला आपण 100ने गुणल्यानंतर 27,400 होतात आणि त्याच्या भागीला 11 व्हॅकन्सीज आहे आपल्याकडे, त्याच्यात 1 मिळवल्यानंतर 12 होतो आणि त्या भागाकारामध्ये 1 मिळवला तर तो गुणाकार एक अप्रॉक्सिमेटली 2284 येतो। आता एका मताची किंमत या सिस्टीममध्ये 100 आहे, त्याच्यामुळे 2284 म्हणजे त्याला 23 मतं जर मिळाली पहिल्या पसंतीची म्हणजे ज्या बॅलेट पेपरवर एक आकडा टाकलेला आहे अशी जर 23 मतं त्या सदस्याला मिळाली तर तो पहिल्या राऊंडमध्ये निवडून
निवडून येईल अशी एकंदर ही मतदानाची पद्धत असते. आता याच्यामध्ये 11 जागेसाठी 12 उमेदवार आहे, त्यामुळे आता याच्यासाठी एक उमेदवार. सर, एक असा विषय आहे की मतांचे जे विधान परिषदेच्या निवडणूक होत आहे तर मतदान होणार आहेत, त्यात मतांची गणित कशी असते आणि त्याचा कोटा कसा असतो त्याबद्दल मी सांगतो. मताचं गणित मग आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट ही पद्धत आहे मतदानाची. त्याप्रमाणे सदस्य आता 11 बॅलेट पेपर असतो, त्याचा बॅलेट पेपरवर 12 उमेदवार आहेत, 12 उमेदवारांचे नावं लिहिलेले असतात, त्यांच्या अनुक्रमाप्रमाणे अल्फाबेटप्रमाणे त्यांचे नावं लिहिलेले असतात आणि त्याच्यामध्ये प्रिफरन्स लिहिलेला असतो त्या बॅलेट पेपरमध्ये, पसंतीक्रम. आता या पसंतीक्रमामध्ये प्रत्येक मतदाराला म्हणजे आमदाराला, आता मागे मी सांगितल्याप्रमाणे 274 आमदार आहे, त्यांना मतदानाचा हक्क आहे. तर हे गुप्त मतदान असतं, गोपनीय असतं, याला कोणाची दाखवायची गरज नाही. राज्यसभेचं मतदान हे उघड असतं, ओपन असतं, ते त्यांच्या प्रतिनिधीला दाखवून करावं लागतं. पण विधान परिषदेचं मतदान हे संपूर्णपणे गोपनीय आहे आणि प्रत्येक मतदाराला, आमदाराला हे एक बॅलेट पेपर देण्यात येतो. ते बॅलेट पेपर दिल्यानंतर ते कंपार्टमेंटमध्ये जातात आणि त्याप्रमाणे ते त्यांचं प्रेफरन्स लिहितात प्रत्येक उमेदवाराच्या समोर. प्रत्येक नाही, त्यांचा जो प्रेफरन्स असेल किंवा त्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या नावासमोर पसंतीक्रमाच्या कॉलमखाली त्यांना एक आकडा टाकायला लागतो. एक हा मराठीत तरी टाका, इंग्लिशमध्ये टाका किंवा रोमनमध्ये टाका, अशा प्रकारे ती सिस्टीम आहे. एक हा मराठीमध्ये किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहिता येत नाही. 1 किंवा 1 असा लिहिलं की ती मतपत्रिका बाद होते. त्याची काही क्रायटेरिया आणि ते मतं एक्झॉस्ट होतात, बाद होतात अशी मतं. अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया 11 वाजता निवडणुकीची, मला वाटतं 10 वाजता निवडणुकीची वेळ आहे, ते 10 ते 3 पर्यंत किंवा 4 पर्यंत निवडणुकीची वेळ आहे. त्याप्रमाणे ह्या संपूर्ण मतदानामध्ये प्रक्रियेमध्ये विधानमंडळ सचिवालयाकडे संपूर्ण कामकाज असतं आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर आमचे माननीय सचिव महोदय श्री भोळे साहेब आहेत, ते विधानसभेचे सचिव आहेत, ते रिटर्निंग ऑफिसर आहेत. असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर उमेश शिंदे आहेत, ते आमचे ऑफिसर आहेत, विधानसभेचे अवर सचिव, उपसचिव विधानसभेचे आहेत ते आहेत. आणि बाकी इतर स्टाफ जो आहे तो आमचा विधानसभेचा पोलिंग ऑफिसर्स असतात, आमचे सगळे अधिकारी असतात, ते सगळं त्याच्यामध्ये संपूर्ण कामकाज बघतात. आणि त्याप्रमाणे विधानसभेचं मतदान चालू झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार त्याच्या पसंतीच्या उमेदवारासमोर एक आकडा लिहितो की त्यांच्या पसंतीप्रमाणे ते लिहितात. मतदान संपल्यानंतर त्यामध्ये अशी पद्धत आहे एकदा की बॅलेट बॉक्स हा उघडला जातो. बॅलेट बॉक्स सगळ्या उमेदवाराच्या समोर उघडला जातो आणि बॅलेट बॉक्स बंद करताना सुद्धा मतदानाची वेळ संपल्यानंतर बॅलेट बॉक्स जेव्हा बंद होतो त्याच वेळेसुद्धा उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. त्यानंतर जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आपल्याला जे निरीक्षक पाठवतात आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसर ते सुद्धा हजर असतात आणि त्यांच्यासुद्धा सह्या त्याच्यावर घेतल्या जातात. ही संपूर्ण पारदर्शी प्रोसेस होती आणि त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे इलेक्शन कमिशनच्या. एक शेवटचे प्रश्न आहेत की 11 जागेसाठी हा विधान परिषदेची निवडणूक होत आहे, मात्र 12 उमेदवार पक्षाने दिले, प्रत्येक पक्षाने मिळून टोटल 12 उमेदवार. मात्र यामध्ये आपण 11वा उमेदवार जो आहे तो कसा आणि कुठला पक्ष कसे निवडून आणतील त्यासाठी यामध्ये पद्धत अशी आहे की सगळ्या उमेदवाराची मतमोजणी करण्यात येतं आणि ज्यामध्ये सगळ्या असं गृहीत धरा की 6-7 उमेदवार पहिल्या त्याला 23 किंवा 25 मतं पडली 7 उमेदवारांना, तर ते पहिल्या राऊंडमध्येच म्हणजे कोट्यापेक्षा 2284 हा कोटा झाला. मग सांगितल्याप्रमाणे कोट्यापेक्षा ज्याला जास्त मतं पडतात तो पहिल्या राऊंडमध्ये निवडून येतो. पण याच्यामध्ये पद्धत अशी आहे, आता त्याच्यानंतर सेकंड राऊंड जो होतो तो सरप्लसचा असतो. म्हणजे आता सरप्लस मतं कसे, मी साधं गणित आपल्याला समजून सांगतो. एखाद्या उमेदवाराला 26 जर एका बॅलेट पेपरवर एका उमेदवाराला 26 मतं जर पडली असतील तर त्याच्या मताची किंमत 2600 होती. तर मग 2600 मायनस 2284 कोटा, तर जे उरलेला 400 काहीतरी समथिंग 412 वगैरे येईल, हा त्याचा सरप्लस झाला. म्हणजे 412 मतं हे सरप्लस झाले. आता हे सरप्लस वाटताना त्याच्यामध्ये नियम असा आहे की सगळ्यात जास्त सरप्लस ज्या उमेदवाराला असते त्याच्यात पक्ष वगैरे बघितलं जात नाही. ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त सरप्लस असतात त्याचे मतं आधी वाटली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात सेकंड प्रिफरन्सची. म्हणजे त्याचे सगळे बॅलेट पेपर, आता 26च्या 26 बॅलेट पेपर त्याचे तपासले जातील आमच्या रिटर्निंग ऑफिसर मार्फत आणि ते 26 बॅलेट पेपरवर त्यांनी
आधी बघितलं जाईल की त्याच्यामध्ये एक्झॉस्टेड बॅलेट पेपर किती, अनएक्झॉस्टेड बॅलेट पेपर किती. एक्झॉस्टेड म्हणजे त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे ज्या बॅलेट पेपरवर एक एक आकडा लिहिलेला असतो तो पहिल्या राऊंडला व्हॅलिड ठरतो, पण दुसऱ्या राऊंडला त्या बॅलेट पेपरवर जर काहीच टाकलेलं नसेल, 2, 3, 4 कुठलाही प्रेफरन्स नसेल किंवा पहिला आकडा टाकला असेल त्याच्यानंतर लगेच चार आकडा टाकला असेल, कॉन्सिक्युटिव्ह नसेल, असे जे नियम आहे किंवा त्याप्रमाणे या नियमाप्रमाणे अनएक्झॉस्टेड बॅलेट पेपर बाजूला काढले जातात आणि एक्झॉस्टेड बॅलेट पेपर म्हणजे त्याची व्हॅल्यू नसती, पहिल्या राऊंडपर्यंत त्याची किंमत असते. त्या अनएक्झॉस्टेड बॅलेट पेपर म्हणजे आता 26 बॅलेट पेपर आहे, पण त्याच्यामध्ये असं गृहीत धरा की 20 बॅलेट पेपर हे व्हॅलिड ठरले आणि 6 बॅलेट पेपर हे एक्झॉस्ट झाले, म्हणजे त्याच्यावर पुढचा कुठलाही प्रेफरन्स नव्हता किंवा त्याच्यावर एक आकडा 2 आकडे असे काहीतरी त्यांनी टाकले असावेत किंवा प्रेफरन्सच नव्हता असं गृहीत धरा, आणि त्यामुळे तो बॅलेट पेपर एक्झॉस्ट होतो. आणि मग 20 बॅलेट पेपर जे आहेत ते तपासले जातात. त्या 20 बॅलेट पेपरवर 2 आकडा कुठल्या उमेदवारासमोर लिहिला आहे ते आधी बघितलं जातं. असं गृहीत धरा 20 बॅलेट पेपर तपासल्यानंतर एक 10 बॅलेट पेपरवर 2 आकडा हा ब समोर टाकला असेल आणि 5 जो आहे जे आपले उरलेले आहेत 20मध्ये 5 क वर टाकला असेल आणि उरलेले 5 जे आहे ते ड वर टाकला असेल, तर आपल्याला त्या बॅलेट पेपरची आता जे ट्रान्सफर करायची आहे त्याची किंमत काढावी लागते. आता त्याच्यामध्ये आपल्याला 20 बॅलेट पेपर हे व्हॅलिड ठरलेलं आहे, तर त्यामध्ये टोटल जे सरप्लस जे आहेत आपले 200 समजा 484 सरप्लस आहे, तर 484 भागीला डिवायडेड बाय अनएक्झॉस्टेड बॅलेट पेपर म्हणजे 20, 484 भागीला 20 करायची आणि त्याचा जो भागाकार येईल त्याची नवीन व्हॅल्यू येईल त्या मताची, तर त्या व्हॅल्यूप्रमाणे ते पेपर पुढच्या याला ट्रान्सफर होतील. आता समजा गृहीत धरा क ला एक 5 बॅलेट पेपर गेले आणि व्हॅल्यू त्या याची आली आता 484 भागीला 20 म्हणजे एक गृहीत धरा की 40 समजा 40 नाही, त्याची मला वाटतं एक 4ची व्हॅल्यू येईल किंवा 14ची काही व्हॅल्यू येईल त्या भागाकाराप्रमाणे. ते आता प्रत्यक्ष करून बघायला लागतं कारण कठीण गणित आहे. ते 14 समजा व्हॅल्यू आली, न्यू व्हॅल्यू आली, तर 14 आणि जे बॅलेट पेपर त्याला पडले असतील 5 पडले तर 14 पंच 70 म्हणजे 70 त्याची मतं त्या उमेदवाराला क्रेडिट होतील. अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराचं सरप्लस वाटलं जाईल आणि शेवटी काय होईल, शेवटच्या राऊंडमध्ये ज्याला सर्वात कमी मतं पडेल, आता इथे 12च असल्यामुळे सर्वात कमी ज्याला मतं पडेल तो एलिमिनेट होईल. त्या एलिमिनेशनच्या राऊंडला एक एलिमिनेट झाला की त्याची पुढे मतं वाटण्याची गरज नाही, दुसरे 11 ते निवडून येतील, अशी ती प्रोसिजर आहे. नक्कीच आपण पाहिलं तर जो शेवटचा आहे सर्वात कमी मतं पडला तो माणूस आहे की निवडून नाही येणार आहे. अशा एकंदरीत 11 उमेदवारासाठी 12 जी जागा आहे त्यातला 11 उमेदवार हे निवडून येतील अशा मत आहेत आनंद खडसे सरांनी सांगितलेलं. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध